102 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी बांधकाम विभागाच्या PWD कार्यालयाच्या समोर आरबी दयावान संस्थेच्या वतीनं मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले। आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित 102 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ मंगळवारी 22 जुलैपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। उपोषणाची सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे यांनी प्रमुख मुद्दे मांडले। या योजनेतील कोट्यवधी रुपये दुसरीकडे वळवण्यात आले असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली। बोगस कामं दाखवून बनावट बिलं उचलणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत अशी ठाम भूमिका संस्थेने घेतली। तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उपअभियंता श्रीकांत गायकवाड, शाखा अभियंता विशाल लिंगरे तसंच मक्तेदार गायत्री कन्स्ट्रक्शन आणि यश उमेश हत्ते यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत अशी स्पष्ट मागणी करण्यात आली। महापालिके आणि कार्यकारी अभियंता PWD यांच्या दोघांचं संगनमत झालेलं या ठिकाणी असं दिसून येत आहे। आम्ही गेल्या 21 मार्च 2025 रोजी आमरण उपोषणला बसलो होतो। 7 दिवस आमरण उपोषणला बसूनसुद्धा या अधिकारी लोकांना जाग आली नाही व त्याच पद्धतीने झालेला भ्रष्टाचार हे घशात घालण्याचं काम हे अधिकारी करत आहेत व सामान्य नागरिकांची दिशाभूल करून कोट्यवधी रुपयाच्या प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन हे अधिकारी मोठे होण्याचं काम या ठिकाणी होत आहे। तत्काळ या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत आमची गुन्हे दाखल झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। दुसरं जे ठेकेदार आहेत त्यांना बिल अदा करण्यात आलेले आहे, बोगस बिलं, ते बिलं वसूल करून हे जे मक्तेदार आहेत, एक गायत्री कन्स्ट्रक्शन आणि उमेश हत्ते या आधी मक्तेदारांवर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करून हे बिलं बोगस आहे, ते बोगस बिलं जे काढण्यात आले ते वसूल करून घेऊन प्रशासनाचा तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं आमरण उपोषण हे चालूच राहील। प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून ठेकेदारांना दिलेली रक्कम वसूल करण्यात यावी आणि अशा मक्तेदारांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं। या आंदोलनात अध्यक्ष तुळजाराम आलम, अभिजित जाधव, रोशन सोनकांबळे, ज्योती शिरकुल, रोहन सखी, साक्षी सोनकांबळे, विश्वरत्न कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले। 102 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करताना संस्थेने स्पष्ट केलं की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल। समाजाच्या पैशाची लूट सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला।